आज कॅमेऱ्यासमोर बोलताना थोडीशी नर्वस आहे, कारण आज आहे माझ्या बाळाचा पीटीएम, फर्स्ट पीटीएम ॲज ऑफिशियल. म्हणजे तो स्कूलला गेल्यानंतरचा पहिला पीटीएम आहे हा, जो मी आणि रोहन अटेंड करणार आहोत. सो थोडेसे नर्वस आहोत, थोडेसे एक्साइटमेंट पण आहोत. एक्साइटमेंट आहे थोडीशी, बट ते पण आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक सांगणार आहे की मला बरेच जण विचारतात, हेअर बोटॉक्स चांगलं आहे की नॅनोप्लास्टिक चांगलं आहे की केराटिन चांगलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना, मी कंटिन्यू व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सांगणार आहे. हे मेकअप करता करता सांगते, कारण मला आता निघायचं आहे थोड्या वेळामध्ये. सो मॉइश्चरायझर झाले, कॉम्पॅक्ट लावते आता मी. सो तुम्ही बघत असाल स्वेट पण भरपूर येतोय, पण त्याच्यासोबतच मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट माहिती द्यायची आहे, जे मला सगळेजण विचारतात की हेअर बोटॉक्स चांगलं की केराटिन चांगलं की नॅनोप्लास्टिक चांगलं. तर मी तुम्हाला एक सांगते की हे ना, जशी आपली पिढी पुढे जाते ना, तशी यांची पिढी पुढे जाते. पहिलं होतं हेअर स्ट्रेटनिंग, मग स्मूथनिंग, मग केराटिन, मग आता बोटॉक्स आणि नॅनोप्लास्टिया. तर तुम्हाला एक सांगते, जर तुमचे केस बरेच कर्ली आहेत आणि तुम्हाला एकदम स्ट्रेट लुक हवा असेल, तर तुम्ही हेअर स्मूथनिंग न जाता हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर बोटॉक्स मध्ये जा, सॉरी हेअर नॅनोप्लास्टियामध्ये जा, कारण याच्यामध्ये ना केस तुमचे खूपही स्ट्रेट होतात, राईट. आणि जर तुम्हाला नॅचरल लुक हवा असेल, जसा असा असा नॅचरल लुक हवा असेल, तर तुम्ही हेअर बोटॉक्स केराटिन मध्ये जा. प्रोटीन ट्रीटमेंट आहेत, केसांना हार्म कोणत्याच ट्रीटमेंटने होत नाही. बट हे सगळं तुमच्यावरती आहे की तुम्ही कशी केअर करता. तुम्ही बोलाल की केअर म्हणजे नक्की काय करायचं, तर सिम्पल आहे. केअर म्हणजे तुम्हाला शॅम्पू, कंडिशनर, मास्क वेळेवर वापरायचा आहे, आणि जो त्या ट्रीटमेंटसाठी योग्य आहे तोच वापरा. कोणताही अंधाधूंद वापरू नका. आय नो ते थोडेफार एक्सपेन्सिव्ह असतात, बट ते रिझल्ट देणारे असतात आणि ते तुमच्या बॉन्डला आहे ना प्रोटेक्ट करणारे असतात. सो ते वापरा. आणि याच्यातला डिफरन्स तुम्हाला एकदम डीपली जाणून घ्यायचा असेल, तर याच्यावरती आपण एक चांगला व्हिडिओ बनवूया, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी ह्याचं पूर्ण माहिती देते की त्याच्यामध्ये काय असतं आणि कोणत्या केसांना कोणतं जातं. तर हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन. मला डीएम करा किंवा मला कमेंटमध्ये सांगा. सो एकदम सिंपल मेकअप केलेला आहे, कारण ऑब्व्हियसली पीटीएम आहे, तर आपण जास्त मेकअप करून जाऊ शकत नाही. तो एकदम सिंपल मेकअप केलेला आहे, जेणेकरून आपल्याला पण एक इम्प्रेशन असतो पॅरेंट्सचा, तो टीचर्स होते पडला पाहिजे असं मला वाटतं. तर या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात नॅनोप्लास्टिया आणि बोटॉक्सची माहिती दिली आहे, पण याचा जर तुम्हाला चांगला व्हिडिओ हवा असेल तर आपण नक्की बनवूया. आणि आय होप मी चांगली दिसत असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चिल्ड्रन, बाय बाय.